अनोळखी दी अनएक्सपेक्टेड लव्ह स्टोरी भाग 12. सनीचा आवाज कानावर पडताच रियाने आर्यनला दारामागे ढकललं आणि तिच्या रूमची कार्ड की त्याला दिली. मग रियाने सनीला विचारलं, काय समजलास? सनीने रियाला सॅल्यूट करत म्हटले, मी सगळं समजलो की केव्हा तू गेम खेळतोस. चोरीने घराबाहेर जातोस आणि मग टेरेसवर जाऊन गेम खेळतोस. म्हणजे इतकं सगळं माझ्या डोळ्यासमोर घडत होतं आणि मला अजिबात कळलं नाही. आज मला कळत नाही की मी जास्त मूर्ख आहे की तू अल्ट्रा जिनियस आहेस. तुला माहितीये की मी तुझा काका आहे आणि तुझा सर्वात मोठा फॅन सुद्धा आहे. पण या क्षणी मी फक्त तुझा काका आहे. तो आता चल, ती खडूस मिस मॅरी आली आहे तुला शिकवायला. खूप रागात आहे. कधीपासून तुझी वाट बघत आहे. सनीने रियाचा हात धरला आणि तिला प्रेसिडेन्शियल स्वीट 2401 मध्ये घेऊन गेला. आत गेल्यावर रियाने पाहिलं की तिच्या प्रेसिडेन्शियल सूटची बनावट जरी एकसारखी होती, तरी सजावटीत खूप फरक होता. प्रत्येक गोष्ट नीटनेटक्या पद्धतीने ठेवलेली होती. असं वाटत होतं की रूमच्या फर्निचरला सुद्धा डिसिप्लिनमध्ये राहण्याची चेतावणी दिली होती. रियाला डायनिंग टेबलवर डोक्यावर हात ठेवलेली एक बाई दिसली. रियाला पाहताच ती रागाने खुर्चीतून उठली आणि बेडरूममध्ये निघून गेली. रियाने सनीकडे पाहिलं. सनी स्वतः खूप घाबरला होता. तो हळूच रियाच्या कानाजवळ येऊन म्हणाला, तू फक्त हे सांग की तुला हे खाली बोलावलं होतं. बाकी मी सांभाळतो. हे म्हणत सनीने रियाला बेडरूममध्ये सोडलं आणि दरवाजा बंद केला. मिस मॅरीने रायटिंग टेबलवर ठेवलेला रुलर उचलला. मग तिने तिचा राग आवरला आणि शांत आवाजात रियाला म्हणाली, मूर्ख तर तू आहेच, पण आता उद्धट सुद्धा झाला आहेस. गेल्या अर्ध्या तासापासून मी तुझी वाट बघत होते आणि तू आल्यानंतर सॉरी सुद्धा म्हणत नाहीस. रोज तुला या रुलरने म्हणते आहे, जेणेकरून तू चुका करणं थांबवशील. पण तू आहेस की सुधारण्याचं नावच घेत नाहीस. म्हणतात, मुलं बाप किंवा आई यांच्यापैकी एखाद्याची क्वालिटी घेतात. तर तुझ्यात कोणत्या क्वालिटीज आल्या असतील? आता सगळ्यांना माहीत आहे की तू तुझ्या बापासारखा स्मार्ट आणि इंटेलिजंट तर नाहीस. म्हणजे नक्कीच तुझी आई मूर्ख आणि उद्धट असणार. म्हणूनच तू इतका मूर्ख आहेस आणि आता उद्धट सुद्धा झाला आहेस. तुझ्यामुळेच तुझ्या आजी आजोबांनी तुझ्या बापाला घरातून तुझ्या बापाला बाहेर काढलं बेशरम. ठीक आहे. आज मी तुला असा धडा शिकवीन की तुला तो नेहमी लक्षात राहील. हे ऐकून रियाला खूप राग आला. एक म्हणजे तिला कळलं की हे तिचं विनाकारण रोज आर्यनला म्हणते. आणि दुसरं म्हणजे ती आर्यनच्या आईला शिव्या घालत होती. रिया मिस मॅरीला एक करारा उत्तर देणारच होती. तेवढ्यात बेडरूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. रियाने मागे वळून पाहिलं तर समोर रोहित मारवा उभा होता. रोहित मारवाला पाहून रियाचा सगळा राग गायब झाला. तिच्या चेहऱ्यावर नकळत एक स्माईल आली. रोहितला पाहताच जणू रियाला पंख आले होते. ती एखाद्या परीसारखी उडू लागली होती. लवकरच रियाला याची जाणीव झाली की हे स्वप्न नसून हकीकत आहे. जसं रोहित रियाकडे येऊ लागला, रियाने एक गोड स्माईल देऊन रोहितला म्हटलं, हाय डॅड. रियाची ही स्माईल पाहून रोहित सरप्राईज झाला. कारण आर्यन कधीच अशा पद्धतीने रोहितला ग्रीट करत नव्हता. रोहितने मिस मॅरीच्या हातात रुलर पाहिलं. रोहितने मिस मॅरीला विचारलं, तिचं मेरी सगळं ठीक आहे ना? आर्यन व्यवस्थित अभ्यास करत आहे ना? मिस मॅरीने परिस्थिती पाहून वेगळाच ड्रामा सुरू केला. रुलर रायटिंग टेबलवर ठेवून तिथेच खुर्चीवर बसली. जणू रडत असल्यासारख्या आवाजात रोहितला म्हणू लागली, मिस्टर रोहित, मी खूप प्रयत्न करून पाहिले, पण आर्यन सुधारण्याचं नावच घेत नाही. ना होमवर्क करतो, ना माझं काही ऐकतो. त्याचा आयक्यू लेव्हल एखाद्या 2 वर्षांच्या मुलाच्या लेव्हलसारखा आहे. मी सगळं लक्ष याच्यावर केंद्रित केलं, पण परिणाम नेहमी शून्यच असतो. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की तुमचा मुलगा स्पेशल केस आहे. याला स्पेशल स्कूलमध्ये घालवा. आर्यनसारख्या मुलांना शिकवणं आमच्यासारख्या साधारण टीचर्सच्या आवाक्याबाहेर आहे. मेरीचं हे ऐकून रोहित खूप निराश झाला. मात्र त्याने आपल्या चेहऱ्यावर ती उदासी दाखवली नाही. रोहित रियाच्या जवळ गुडघ्यावर बसला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागला. रोहितला इतक्या जवळून पाहून रियाचा चेहरा अजूनच हसरा झाला. इतक्या जवळून रोहित आणखी हँडसम दिसत होता. त्याची स्टबल दाढी, पातळ ओठ आणि ओठांच्या खाली असलेली ती रियाच्या इमॅजिनेशनमध्ये तिचे डॅड जसे होते, त्या डेफिनेशनमध्ये रोहित अगदी परफेक्ट उतरला होता. रियाचं मन अजूनही रोहितला पाहून भरलं नव्हतं. तेव्हाच तिच्या कानावर रोहितचा आवाज आला, आर्यन बेटा, तू होमवर्क का करत नाहीस?
मिस मॅरीला कंप्लेंट करण्याची संधी का देतोस? रिया काहीच न बोलता फक्त रोहितकडे पाहत राहिली. रोहितच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यायचं हे रियाला माहिती नव्हतं आणि त्यात तिला रसही नव्हता. रिया शांत उभी राहिल्याचं पाहून मॅरीने तिची खोटी कहाणी पुढे चालू ठेवली. बघा मिस्टर रोहित मारवा, असंच आहे. कोणताही प्रश्न विचारलात तरी आर्यन असाच एक्सप्लेशन देतो. ना तर स्वतः बोलतो, ना माझं काही समजून घेतो. मॅथच्या एक्झामच्या आधी जिओग्राफी वाचतो आणि जिओग्राफीच्या एक्झामच्या आधी हिस्ट्री. असा मुलगा डिसिप्लिनमध्ये आणणं खूप कठीण आहे आणि मग मुलगा आहे, मारूही शकत नाही. मॅरीचं हे बोलणं ऐकून रियाने मॅरीकडे पाहिलं. रियाला माहित होतं की तिचं सरळ खोटं बोलत होती. ती रोज आर्यनला मारायची. रोहित जवळच्या खुर्चीवर जाऊन बसला. रोहितचं डोकं झुकलेलं होतं. असं वाटत होतं जणू रोहितने आर्यनच्या बाबतीत हार मानली होती. रियाला रोहितची ही अवस्था बघवत नव्हती. रिया रोहितला काही बोलणार त्याआधीच मिस मॅरीने आपली शेवटची चाल खेळली. ती रोहितच्या जवळ आली आणि अगदी हळू आवाजात म्हणाली, मिस्टर रोहित, माझं ऐकून घ्या. आर्यनला स्पेशल स्कूलची गरज आहे. तिथले टीचर्स अशा ऑटिस्टिक मुलांना शिकवण्यासाठी ट्रेंड असतात. आर्यन त्यांच्या खाली ट्रेन होईल तर मोठा होऊन तुमच्यावर ओझं बनणार नाही. माझा एक स्कूलमध्ये कॉन्टॅक्ट आहे. आपल्याला लवकरच निर्णय घेऊन आर्यनला तिकडे पाठवायला हवं. मिस मॅरीचं हे ऐकून रिया थक्क झाली. तिला माहित होतं की आर्यन एक नॉर्मल मुलगा आहे. त्याला अशा स्कूलमध्ये जाण्याची काहीच गरज नाही. ती पाहू शकत होती की मिस मॅरी काहीतरी खोल प्लॅनिंग करत होती. रियाने ठरवलं होतं की जर रोहितने आर्यनची साथ दिली नाही आणि मॅरीच्या बोलण्याला मान्यता दिली, तर ती सगळं तिच्या मम्माला सांगेल. ती आर्यनला इथून सोडवेल आणि पुन्हा कधीही रोहितला भेटणार नाही. ती शांतपणे रोहितच्या उत्तराची वाट पाहत उभी होती. मिस मॅरीने रोहितच्या खांद्यावर हात ठेवत त्याला पुन्हा विचारलं, मिस्टर मारवा, आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. रोहितने आपल्या डोक्यावरचा हात काढला आणि मिस मॅरीकडे न पाहताच जोरात आवाज दिला, सनी. सनी, इथे ये. रोहित इतक्या जोरात ओरडल्याचं ऐकून सनी धावतच बेडरूममध्ये आला. तो घाबरून रोहितला विचारू लागला, काय झालं दादा? आर्यनने काही चूक केली का? सनी रियाकडे बघू लागला. तो इशाऱ्याने रियाला विचारू लागला की काय झालं. त्याला भीती होती की रोहित समोर आर्यनचा गेमिंगचा राज उघडला की काय. तेव्हा रोहितने सनीला म्हटलं, सनी एक काम कर, मिस मॅरीला पूर्ण वर्षाची फी देऊन टाक आणि त्यांना सांगून दे की जर त्या आर्यनला शिकवू शकत नाहीत, तर आम्ही दुसऱ्या टीचरला शोधू. उद्यापासून इथे येण्याची काही गरज नाही. रोहितचं हे ऐकून मिस मॅरी शॉक झाली. तिने कल्पनाही केली नव्हती की रोहित तिच्याशी अशा पद्धतीने बोलेल. परिस्थिती बिघडताना पाहून मॅरीने परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, मी मनालीची बेस्ट टीचर आहे. जे मी करू शकत नाही, ते मनालीच्या कोणत्याही टीचरच्या आवाक्याबाहेर आहे. बाकी तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. आर्यन तुमचा मुलगा आहे. पण एक टीचर म्हणून माझं कर्तव्य आहे की मी माझ्या विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी तुम्हाला योग्य सल्ले देऊ. माझ्या सल्ल्याला मान्यता द्यायची की नाही, ते तुमच्यावर अवलंबून आहे. हे बोलून मिस मॅरी खोलीच्या बाहेर जायला लागली. तेव्हा रियाला असं वाटलं की मिस मॅरीला अशा प्रकारे कोणतीही शिक्षा न देता जाऊ दिलं तर ती आर्यनसारखं वागणं दुसऱ्या मुलांसोबतही करेल. तेव्हा रियाने आता एक नाटक सुरू केलं. ती रोहितच्या पायांना बिलगून म्हणाली, आय एम सॉरी, डॅड. माझ्यामुळे तुमची खूप बदनामी झाली आहे. आय एम रिअली सॉरी डॅड. मी तुमच्यासारखी स्मार्ट आणि इंटेलिजंट नाही आणि माझ्या मम्मासारखी मूर्ख आणि उद्धट आहे. म्हणूनच तर तुम्हाला आजोबांनी घरातून बाहेर काढलं. आर्यनचं हे बोलणं ऐकून रोहितला खूप मोठा शॉक बसला. त्याने आर्यनला कधीही असं वागताना पाहिलं नव्हतं आणि आर्यनच्या तोंडून हे सगळं ऐकून रोहित रियाच्या समोरच जमिनीवर बसला. त्याला दोन्ही हातांनी धरून विचारलं, नो आर्यन, अशी काहीच गोष्ट नाही. पण तुला हे सगळं कोणी सांगितलं? रियाने आपला हात वर करून दरवाजावर उभी असलेल्या मिस मैरीकडे इशारा केला. रिया रोहितच्या पाठीमागे त्याचे खांदे धरून लपली. मिस मेरीला समजत नव्हतं की तिने काय करावं. तिला आतूनच भीती वाटत होती की या गोष्टी ऐकून रोहित तिच्यासोबत काय करेल. ती अडखळत आपला डिफेन्स करत बोलू लागली, मिस्टर मारवा, आर्यन खोटं बोलतोय. ऍक्च्युली हे असे मुलं खूपदा खोटं बोलतात. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना. इट इज डेंजरस टू कीप हिम हिअर. तेवढ्यात रोहितच्या पाठीमागे लपलेल्या रियाने आपलं तोंड बाहेर काढलं. मग मिस मेरीकडे पाहून तिने आपली जीभ बाहेर काढली आणि म्हणाली,
सॉरी टीचर, प्लीज डोंट स्टार्ट हिटिंग मी अगेन. हे ऐकून रोहित आणि सनी दोघांना वाटलं की जर मिस मेरी मुलगा असती तर तिच्या कृत्याची शिक्षा तिला इथेच दिली असती. रोहितच्या डोळ्यातला राग पाहून मिस मेरी घाबरून मेन डोअरकडे पळू लागली. मेन डोअरच्या बाहेर रोहितच्या गार्ड्सनी मिस मेरीला अडवलं. रोहितने रियाच्या कपाळावर हात फिरवत म्हणाला, आर्यन बेटा, तू थोडा वेळ खेळ. डॅड लगेच येतील. इतकं म्हणताच आर्यन उठला आणि सनीसोबत बेडरूमचं दार बंद करत बाहेर गेला. मिस मेरीला समजलं होतं की आता वाचण्याचा कोणताही मार्ग नव्हता. गार्ड्सने तिचा रस्ता रोखला होता. मागून रोहित अत्यंत रागात तिच्याकडे येत होता. रोहित मिस मेरी जवळ येऊन थांबला आणि खिशातून फोन काढत डायल करत म्हणाला, आता पुढची बोलचाल तुमच्यासोबत पोलीस करतील. आय विल मेक शो की तुमच्यावर चाइल्ड हरासमेंटची केस हो, ज्यात तुम्हाला बेल पण मिळणार नाही. अँड आय विल हायर द बेस्ट लॉयर ऑफ मनाली. हे ऐकताच मिस मेरीने रोहितचे पाय धरले. रडत रडत ती सगळं कन्फेस करू लागली. आय एम सॉरी मिस्टर रोहित. मला माफ करा, मी असं फक्त पैशांसाठी केलं. मी मुद्दामच आर्यनला टॉर्चर करत होते. त्याला चुकीचं शिकवत होते, जेणेकरून तुम्ही कन्व्हिन्स व्हाल की आर्यन नॉर्मल मुलगा नाहीये आणि तुम्ही त्याला स्पेशल स्कूलमध्ये पाठवाल. रोहितने पाय झटकून मिस मेरीपासून स्वतःला वेगळं केलं आणि विचारलं, कोणी पैसे दिले होते हे सगळं करण्यासाठी बोला. मिस मेरी काही उत्तर देत नव्हती. तिला कळत नव्हतं की तिने काय करावं. तेवढ्यात रोहितने ओरडून विचारलं, विल यू टेल मी ऑर शुड आय कॉल द पोलीस. मिस मेरीकडे आता काहीच पर्याय नव्हता. तिने दोन्ही हात जोडले आणि म्हणाली, तुमचे काका मिस्टर किशोर मारवाने मला पैसे दिले होते. इतकं बोलून मिस मेरी फुटफुट करून रडू लागली. रोहितने गार्ड्सना इशारा केला की मिस मेरीला खोलीतून बाहेर नेऊन टाका. रोहित कधीच विचार करू शकत नव्हता की त्याच्या स्वतःच्या कुटुंबातले लोक त्याच्या मुलाच्या जीवाचे शत्रू बनतील. रोहितचा राग गिल्टमध्ये बदलला. तो पुन्हा आर्यनच्या बेडरूमकडे जाऊ लागला. रिया दरवाजाच्या बाहेर उभी राहून सगळं बघत होती. रोहितला परत येताना पाहून रिया धावत रोहितकडे गेली आणि रोहितच्या पायाला बिलगली. रियाला ह्याचं खूप समाधान होतं की रोहितने आर्यनला स्वतःच्या नशिबावर सोडलं नव्हतं. इनफॅक्ट तो आर्यनला खूप प्रेम करत होता. रियाच्या स्वप्नातल्या डॅडच्या कल्पनेत रोहित आता आणखीन फिट होत होता. रोहितने रियाला उचललं आणि मोठ्या प्रेमाने तिच्या पाठीवर थोपटून म्हणाला, आय एम सॉरी बेटा. आजपासून नो मोर ट्युशन अँड नो मोर ट्युशन टीचर्स. आजपासून तुला मी स्वतः शिकवणार. हे ऐकून रियाच्या डोळ्यातलं आश्चर्य वाढलं. तिला वाटलं की तिचं सगळं गणित चुकलं. रोहितच्या शिकवण्याने आर्यन आणखी मोठ्या संकटात सापडेल. सूट 2502. तिथे अनिका जेव्हा सूटमध्ये आली, तिने पाहिलं की तिची मुलगी आज अगदी शांत आणि समजूतदार वागत होती. ना गेम खेळत होती, ना जोरात टीव्ही बघत होती. तिला माहित नव्हतं की ज्याला ती रिया समजत होती, तो प्रत्यक्षात आर्यन होता. आर्यन अनिकाला पाहून खूप खुश झाला होता. त्याची नजर अनिकावरून हलतच नव्हती. अनिका बाल्कनीत गेली की आर्यन तिच्या मागोमाग बाल्कनीत जात होता. अनिका बेडरूममध्ये गेली, तर शांतपणे आर्यन पण तिच्या मागोमाग बेडरूममध्ये गेला. अनिका सोफ्यावर बसून ज्योती आत्याच्या ऑपरेशनविषयी विचार करत होती. तिचं लक्ष समोर बसलेल्या आर्यनकडे गेलं. अनिकाने नोटीस केलं की आज पुन्हा रियाचे डोळे सुस्त वाटत होते. तिने आर्यनला दोन्ही हातांनी धरलं आणि जवळ ओढून हग केलं. मग त्याच्या पाठीवर थोपटायला लागली. आर्यनसाठी हे सर्व एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. अनिकाच्या हग करताच आर्यनला कधी झोप लागली, हे त्याला कळलं नाही. अनिकाने पाहिलं की रिया झोपली आहे. तिने हलक्या सुरात म्हटलं, चल मग मला सुद्धा झोप येते. लेट्स हॅव बाथ अँड स्लीप. अनिकाने आर्यनला उठवलं आणि बाथरूममध्ये घेऊन गेली. अनिकाने बाथटबमध्ये पाणी भरायला सुरुवात केली. तेव्हाच आर्यनची झोप उडाली आणि त्याला ह्याची जाणीव झाली की जर अनिकाने त्याला आंघोळ घातली, तर अनिकाला समजेल की तो रिया नाहीये. आणि मग त्याचं आणि रियाचं सिक्रेट सगळ्यांना कळेल. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.